मंडळी नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या अगदी मनस्वी शुभेच्छा आहेत. ज्या राजाचा इतिहास पुन्हा पुन्हा आपण आठवतोय तो राजा आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. राजाचा आदर्श आजही आपण घेतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणणारे आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा म्हणून काही एक प्रयत्न आपण सगळेजण करत असतो. एकदा काय झालं की एकदा एका विद्यार्थ्यांना आपल्या गुरूंना विचारलं की गुरुजी, लोकांकडे एवढे पैसे असतात, मग गडकिल्ले संवर्धनासाठी काही म्हणून पैसे लोक का देत नसावेत? त्यावेळी गुरु असं म्हणाले की लोकांच्या पैशांचं काय करायचं हा लोकांचा प्रश्न असला तरी आपण काय करायचं हा आपल्या समोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तू पैसे मागणारा होण्यापेक्षा गडकिल्ल्यांसाठी पैसे देणारा का होत नाहीयस याचा विचार कर. गुरुजी साधे सुधे नव्हतेच. गुरुजी होते दुर्ग महर्षी प्रमोद पांडे, ज्यांनी अनेक दुर्गांचा अभ्यास केला आणि दुर्गांच्या वाटा पादक्रांत केल्या. अशा प्रमोद मांडेंनी हा संदेश त्या ठिकाणी दिला होता. शिष्य सुद्धा थांबणाऱ्यातला नव्हता, विचार करणाऱ्यातला नव्हता. शिष्यानं संघर्ष सुरू केला. अगदी आईस्क्रीमच्या कंपनीमधल्या मॅनेजर पदापासून ते एका विशिष्ट उंचीपर्यंत या शिष्यानं प्रयत्न केला. 2018 साली स्वतःची कंपनी सुरू केली आणि ही कंपनी सातत्यानं वाढवत नेली. कंपनीचा व्यवसाय, कंपनीचा टर्नओव्हर एवढा वाढला की एक दिवस असा आला की या उद्योजकानं, या शिष्यानं एक दिवस रायरेश्वर किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेतला. हा किल्ला दत्तक घेणारा, स्वतःच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या किल्ल्याच्या जडणघडणीसाठी प्रयत्न करणारा हा मावळा आपल्या प्रत्येकाला आदर्श देत राहतो. तो मावळा, त्या मावळ्याचा ब्रँड म्हणजे लाडाची कुल्फी आणि तो मावळा म्हणजे शिवश्री राहुल पापळ. या माणसानं स्वतःच्या जीवनामधला हा संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्याला सांगितला खरा. हा किल्ला दत्तक घेऊन एक आदर्श दाखवला खरा, पण तुम्ही आम्ही नेमकं यातून काय शिकायचं हा प्रश्न प्रचंड मोठा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की डीजे आणि डॉल्बीचा आवाज आपल्याला जागोजाग दिसून येतो. आमचं रक्त आणि आम्ही शिवभक्त अशा पद्धतीनं म्हणणारे हे सगळे मावळे आपल्याला दिसतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे काय हे राहुल पापळ आपल्याला शिकवतात. छत्रपती शिवरायांचा मावळा होणं म्हणजे उत्तम व्यवस्थापनाचा नमुना आपल्या अंगी भिनवणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे निश्चयाचा महामेरू असलेल्या शिवरायांकडून निश्चयाची पताका आपल्या खांद्यावरती पेलणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं म्हणजे कुठल्याही अडचणीच्या क्षणी पुरंदरचा तह आठवणं आणि आपल्या आयुष्यातलं सगळं निघून गेलं तरी पुन्हा उभं राहायचंय हा विचार मनामध्ये असणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळं होणं. नीतीचा, तत्वांचा आणि नीतिमत्तेचा आदर्श गुण आपल्यामध्ये असणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळं होणं. हा मावळा तुमच्या माझ्या मनामध्ये प्रत्येक वेळी उगवत असेल, प्रत्येक वेळी जागत असेल तर समजून जा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज या आपल्यातून निघून गेले, पण ते देहरूपानं विचार मात्र आजही आजूबाजूला जिवंत आहेत. आणि म्हणूनच की काय, आजही कुठल्याही क्षणी ज्यावी चांगुलपणाचं नाव निघतं, ज्यावी चांगुलपणाच्या मोहिमा आणि उपक्रम चालू होतात त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं जातं आणि तुम्ही आम्ही त्याचं पाईकत्व स्वीकारत असतो. हे पाईकत्व आपल्याकडून स्वीकारता येईल का याचा विचार नक्की आपण करूया. इतकाच आशावाद या निमित्तानं, इतक्याच शुभेच्छा या निमित्तानं या ठिकाणी इतकाच विचार व्यक्त करतो. आणि जाताना कवी सुहास चव्हाण यांच्या ओळी आठवल्या म्हणून या निमित्तानं व्यक्त करतो की निदडी छाती ढाल अमुची आई भवानी सातीला, निदडी छाती ढाल अमुची आई भवानी सातीला, आणि आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला, आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला. धन्यवाद.